घेऊन आलोय, थोड्याशा कच्च्या आहेत, आता ओरडणार आहेत मला पप्पा. तर व्हिडिओ इथं संपवूया. तर मंडळी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर ठीक आहे मंडळी, कोकणातून तुमचं प्रथम स्वागत करतो आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत कोकणातल्या आमच्या पप्पांच्या बागेत, आणि मी असाच दादासोबत आलो होतो बागेला पाणी लावायला. मग म्हटलं एक बागेचा व्हिडिओ बनवूया. इकडं आलेलो आहोत. इकडं मग खाई आहे, खाई डायरेक्ट इकडनं खाली जायच्या ऐवजी वर जाणार. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोकण कोकण जाऊया आता. कोकण 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 कोकण. हे बघा, इकडं वरनं आपण खाली आलो. तिकडं वर गेलेलो. नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये एकदम डोंगराच्या कड्यावरनं तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता, एक पण खालून एकदम वरती आलो आहे, आणि आमची जी बाव बोलतात ती इकडं डोंगरात आहे, आणि ती कशा प्रकारे, तिची बांधणी कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं वरती जाऊया आपण डोंगराच्या थोडंसं वरच्या साईडला, आणि एकदम प्रसन्न आणि शुद्ध हवा. ह्या बघा, जबर एकदम वरच्या साईडला आलो आपण डोंगरात. बाव दाखवतो कशा प्रकारे आहे, आणि चॅनलवर नवीनच आहे सबस्क्राईब करा. जे डुकरा बिकरा सहसा फिरत असतात, दव पडलाय थोडा थोडा. हो का, जय श्रीराम. पूर्ण डोंगर, आणि आपण इकडं आलेलो आहोत. इकडं मग खाई आहे, खाई डायरेक्ट इकडनं खाली जायच्या ऐवजी वर जाणार. शिकण माझ्या मना. तर मंडळी, मी डोंगराच्या एकदम वरच्या टोकाला आलो होतो, आणि वरती डोंगरावरती जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही आहे. त्यामुळे एक खालचा जो डोंगर आहे तो सपाट वरती चढून यावं लागतं, कुठचाही आधार न घेता. आणि तो आम्ही उतरताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी, हे डोंगराच्या वरती आम्ही आलो आहे, आणि खाली जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा काहीच आधार नसतो. तेव्हा पण आम्ही कसं जातो ते सुद्धा तुम्ही पहा. तर इथे आपण आतमध्ये जेव्हा जंगलामध्ये आहोत इथे, तर इथे आमच्याकडं पाणी असतं बागेसाठी. तिथल्या जागेवरती आपण आलो आहे. एक झरा आहे छोटासा, जो 12 महिने वाहतो, आणि तो डोंगराच्या एकदम वरच्या टॉपला आहे. तर तिथे आमच्याकडची लोक अशी बांधून तो पाणी साचवतात, आणि मग तो रात्री साचतं पाणी, आणि सकाळला लोक बाव फोडायला येतात. तसंच आम्ही सुद्धा आलो होतो, पण काही गडबड झाली होती आणि बाव थोडी लिकेज झाली होती. मग त्याच्यामुळे आम्ही परत बाव व्यवस्थित करून लिपली ती, आणि मग दुसऱ्या दिवशी यावं लागणार होतं. असं थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असतं बागेला. तर आता आम्ही वरतून निघतो आहे. बघा कसा मागचा नजारा आहे. एकदम वरच्या डोंगराच्या टोकावरती आलो आहे. आता आम्ही निघतो इथून, आणि आता खालच्या भागाला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा तिथला भाग तो कसा असेल हे तुम्ही नक्की बघा. कारण आपण जेव्हा डोंगर दऱ्यांच्या कपाऱ्यांच्या जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला जाणवतं, अरे यार, आपल्या अजून वेगळ्या जगापेक्षा काहीतरी एक वेगळं जग आहे, आणि ते निसर्गाचं जग आहे. आणि बाकी साधारण जीवन जगत असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात तर जगलो तर एक आणखीन वेगळीच मजा असते, आणि ती वेगळी मजा आम्ही लहानपणापासून घेत आलेलो आहोत. तर मंडळी, आम्ही बघत होतो कसं काय आहे, आणि आता पाणी कितपत आहे. तर पाणी होतं बऱ्यापैकी. तर आता आपण इथून निघायचा विचार करतो आहे. दादा थोडीशी आपल्याला माहिती पण सांगत होता, कसं काय असतं, काय नाही असतं, पाणी कधीपर्यंत टिकतं, आणि किती दिवसांनी ते पाणी आटतं वरचं, आणि कशा प्रकारे मग पुढे त्यांचं नियोजन असतं. या सगळ्याबद्दल त्याने आपल्याला माहिती दिली. उतरशील ना गाड्या.
हो रे, तिच्या आईला पाणी नाही भेटलं तर वाट लागतं. हो का, असा पाईप लावलेला आहे इथं. आम्ही गड्या आईच्या गावा एवढा चढून आला, एवढा उतरून जायचा. पप्पांच्या चपलात काटा आहे वाटतं. काय जे लसतो इथं. हे बघा, इकडं वरनं आपण खाली आला. तिकडं वर गेलेला तेवढा खाली आला. इथं चला. पाणीच नाही भेटलं आज. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाणी असेल तर मजा आहे. काय दादा, बागेला पप्पांनी सजवलं नाही बाग बऱ्यापैकी. हा, कुठं आहे? ह्या पहा, सुपर आहे. वांदर पाडतात ना. कुठं हा, नाही बा दिसली. उंडी आहेत इकडे, पडले आहेत बा. चल शिफ्ट झालेत वाटतं. बघ, हा झाला इथं. नाही नको, मला आता चढवत पाय दुखायला लागले. कसा पाडू? जवळ बघू दे, मला जमतंय का. तुझा खोकला येईल व्हिडिओ येतोच तो. इथे बरोबर आहे ना. पडू काय? पडल्या खोकला घेऊ नको याच्यात. खोकला गट कर. इकडे बघू दे कशी हे करायची. तू नीट करत नाहीस तुझी. ह्या बघा, बागातल्या सुपाऱ्या झालं नव्हतं रे अजून, थोडेसे कच्चे आहेत. पप्पा वरटतील. हा
जाऊ दे, कच्च्या तर कच्च्या, एखादा दिवस व्हिडिओ दाखवला तर भेटल्या. हा बघा, चल. तर अशा रीतीने मित्रांनो आपण निघालेलो आहे घरी आता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिळेल अशात नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास तुमची रजा घेतो. जय शिवराय. चला, हा आमचा दादा साहेब इथं मागं कुठं दिसत नाही बा. शिपण्यावर आलेलं. चल चल चल. एक गुणवंत गायक आहे, पण सध्या घशाच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला गाणं ऐकायला नाही भेटणार. पण लवकरच एक चांगलं गाणं घेऊन येऊ. काय काय रे? ते डोंगरामधली वाडी दाखवतो तुम्हाला आता. इथनं ना नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण व्हिडिओमध्ये आहोत नवेंद्रवाडीमध्ये. दापोली आसूद गावातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली ही नवेंद्रवाडी. संपूर्ण चारी बाजूनी निसर्गरम्य वातावरण आणि गर्द झाडी, आणि या गर्द झाडीच्या मध्ये आहे नवेंद्रवाडी. मंडळी, इकडे हा जो रोड दिसतोय हा केशवराज मंदिराकडे जातो. मंडळी, श्री केशवराज मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून हे डोंगराच्या एकदम उंच भागावरती आहे. त्याच्यामुळे इथे येण्यासाठी खूप पर्यटक येतात आणि त्यांना तिकडून चालत जावं लागतं. त्यासाठी हा इकडनं एक रस्ता बनतोय. आणि जर हा रस्ता चांगला झाला तर या रस्त्याने मग लोक गाड्या घेऊन सुद्धा तिथपर्यंत डोंगरात जाऊ शकतात. पण हा डोंगरात रस्ता असल्यामुळे थोडंसं रिस्की आहे. त्याच्यामुळे चालत जाणं खूप सोपं असतं. पण अजून रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जायला होणार नाही गाडीने. पण ही जी वाडी आहे नवेंद्रवाडी, ही नवेंद्रवाडी एकदम डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. चारी बाजूनी निसर्गाने वेढा घेतलेला आहे आणि या निसर्गाच्या कुशीत ही वाडी आहे. तर मंडळी, आमची बागसुद्धा इकडेच आहे. आणि इकडे फिरत असताना एवढं म्हणजे थंड वातावरण, शांत परिसर, पक्ष्यांचा आवाज, सतत आपल्याला जास्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो. आणि त्या ज्या वातावरणात जेव्हा आपण राहतो ना, तो एक वेगळा आनंद असतो. बाकी तुम्ही कुठून बोलताय, तुमच्या कुठच्या गावापर्यंत ही व्हिडिओ पोचले हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासुद्धा वाड्या अशाच असतील खेडोपाड्यात तर नक्की सांगा. आता मी आलोय घरी. तर मंडळी, व्हिडिओ इथंच थांबूया. आणि आमच्या सुपाऱ्या पप्पांना मी घेऊन आलोय. थोड्याशा कच्च्या, आता ओरडणारच मला पप्पा. तर व्हिडिओ इथंच संपवूया. तर मंडळी, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळेल अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर ठीक आहे.